पक्ष कार्यालयाच्या मागणीवरून भाजपचा आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन। वसई विरार महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी स्वतंत्र दालन न दिल्याने भाजप नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। महासभेपूर्वी झालेल्या या आंदोलनामुळे महापालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले। आयुक्तांच्या हुकुमशाही विरोधात भाजपने जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार। आम्ही आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांना 11 तारखेला पत्र दिलंय की भारतीय जनता पार्टीच्या गटाला कार्यालय हवं। तर मनोज कुमार सूर्यवंशीने 11 तारखेपासून आज महासभा आहे 20 तारखेला, ह्याच्या आधी आम्हाला आढावा बैठक घ्यायला नको का? तर आम्हाला कार्यालय नाही दिलं आणि मनोज कुमार सूर्यवंशीची एवढी हुकुमशाही आहे की त्याने आम्हाला उत्तर नाही दिलंय की आमच्या लोकप्रतिनिधी आहे ना आम्ही, तर आमच्या लोकप्रतिनिधीला 7 दिवसाच्या आत उत्तर देणं बांधील आहे ना। लोकप्रतिनिधींना उत्तर देत नाहीत मनोज कुमार सूर्यवंशी आणि आम्ही हे विचारायला आलो, त्यांच्या दालनात आम्ही आंदोलन केलं तर ते लाठीचार्ज करण्यासाठी पोलीस प्रशासन बोलवतात आणि हे सगळं झाल्यानंतर ते आम्हाला पत्रही देत नाहीत आणि देतात ते पत्र कोणाकडून देतात तर त्यांच्या पीए कडून। 2 ॲडिशनल मनोज कुमार सूर्यवंशी हे जर इथे बसलेले असतात आणि ते आम्हाला यांच्याकडून पीए कडून पत्र देणार, मनोज कुमार सूर्यवंशी हे लोकप्रतिनिधीचा अपमान करतात। आता आम्हाला जोपर्यंत कार्यालय नाही मिळत तोपर्यंत आता आम्ही महासभेत जातोय। जनतेचे प्रश्न मांडणं महत्वाचं आहे, त्यामुळे महासभेतून पुन्हा येऊन आम्ही मनोज कुमार सूर्यवंशीच्या दालनात आंदोलन करणार आहोत।